मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना मंत्रिमंडळात जबाबदारी देण्यात आल्यानंतर आता पालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंना भेटणारा मुंबई अध्यक्ष भाजपला निवडावा लागणार आहे। प्रवीण दरेकर, अमित साटम, भातखळकर, अळवणी, संजय उपाध्याय आणि सुनील राणे यांच्या नावाची सध्या चर्चा आहे। भाजपवर नेहमीच आगपाखड करणाऱ्या ठाकरे गटाच्या सामना मुखपत्रातून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक करण्यात आलंय। गडचिरोलीमध्ये होत असलेल्या बदलाबद्दल त्यांनी फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव केलाय। त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गट आणि भाजपच्या मनोमिलनाच्या चर्चा रंगू लागल्या। आज शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे। चाकण येथील मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारावर आज सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्तानं महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार आहे। नाराज भुजबळ आणि पवार आमनेसामने येणार असल्यानं चर्चांना उधाण आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका शायरीच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती। यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला। ये शायरी 5 साल पहले सुनानी चाहिए थी असं म्हणत त्यांनी ठाकरेंना टोला लगावलाय। वसईमध्ये पुन्हा एकदा बविया विरुद्ध भाजपमध्ये संघर्ष पेटलाय। भाजपनं केवळ 5 नगरसेवकांची नावं जाहीर करावी असं आव्हान माजी महापौर रुपेश जाधव यांनी भाजपला केलं। यावर आमदार स्नेहा दुबे यांनी टोला लगावलाय। स्थानिक पक्षानं जास्त उड्या मारू नयेत, हाच त्यांना प्रेमाचा सल्ला असं म्हणत बवियावर त्यांनी निशाणा साधला। जळगावच्या पाळधी गावातील लागू असलेली संचारबंदी हटवण्यात आलेली आहे। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ही माहिती दिली आहे। 31 डिसेंबरच्या रात्री 2 गटात उफाळून आलेल्या वादानंतर पाळधी गावात मोठा तणाव निर्माण झाला होता। यामुळे मागील 2 दिवसांपासून गावात संचारबंदी लागू होती। जानेवारी ते मार्च या 3 महिन्यांच्या कालावधीत देशातील बहुतांश भागात सरासरी पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे देशात थंडीचं प्रमाण देखील कमी होणार आहे असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे। दगडफेकीमध्ये वंदे भारत एक्सप्रेसच्या C11 या डब्याची काच फुटली आहे। सुदैवानं यामध्ये कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाहीये। तर दगडफेक करणाऱ्यांचा अज्ञातांचा खरं तर शोध सुरू आहे। आता एक मोठी बातमी। संभाजीनगरमधील वाळूजच्या NRB चौकात वाहतूक पोलिसाला 2 तरुणांनी मारहाण केली। कर्तव्य बजावत असताना तरुणांनी शिवीगाळ करत पोलिसाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि हे तरुण मद्यधुंद असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। तरुण दारू प्यायलेले असल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण होत असताना खाली पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना नागरिकांनी दोघांच्या तावडीतून सोडवलं। वाळूज MIDC पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अंकुश आहेर असं एकाचं नाव आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अविनाश कानड जे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश, नेमका काय प्रकार? छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज NRB चौकातील हा संपूर्ण धक्कादायक प्रकार आहे। वाहतूक पोलीस जे आहेत ते आपलं कर्तव्य बजावत होते, त्या ठिकाणी आपली ड्युटी देत होते। मात्र काही मद्यधुंद तरुण मोटरसायकलवर आले आणि ज्यावेळेस पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला किंवा ते काही नियम तोडले असतील त्यावर विचारणा केली, त्यानंतर त्यांनी त्याच पोलीस कर्मचाऱ्याला मारहाणीचा प्रकार समोर आला आणि मारहाण केली। फक्त बाचाबाची सुरुवातीला झाली आणि त्यानंतर याचं रूपांतर जे आहे ते मारहाणीत झालं। हे दोन्ही तरुण एवढे पिलेले होते की यांना भानच राहिलं नाही की आपण कोणाला मारतोय, कोणावरती शिवीगाळ करतोय आणि अक्षरशः लाथाबुक्क्यांनी मारहाण होतानाचा हा व्हिडिओ आता समोर आलाय आणि आपण दृश्यात ते बघू शकतो। अंकुश रामदास आहेर आणि लक्ष्मण नामदेव खंबाट असे ह्या दोन्ही आरोपींचे नावं आहेत। वाळूज MIDC पोलीस ठाण्यात यांच्या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र पोलिसांवरतीच हात उघडण्या इतकं याच्यात हिंमत येते कुठून? पोलिसांचं धाक कमी झालाय का किंवा जे काही एखाद्या आरोपीवर पोलिसांचा धाक असायला पाहिजे, प्रशासनाचा धाक असायला पाहिजे, तो संभाजीनगरमध्ये कमी झाला का असे प्रश्न उपस्थित होतात। कारण 2 दिवसा अगोदरच छत्रपती संभाजीनगरमध्ये चाकूने खुपसण्याचे प्रकार असतील असे अनेक प्रकार वाढत चाललेत। त्यामुळे कुठेतरी पोलिसांनी आता गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। निश्चितच। अविनाश, धन्यवाद या माहितीसाठी। बीडच्या मसाजोग हत्याकांडावरून राजकारण तापलं असतानाच आता राजकीय आरोप आणि दाव्यांची राळ उठली आहे। असाच एक धक्कादायक दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। वडेट्टीवारांनी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची शक्यता वर्तवत मसाजोग प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केलाय। वाल्मिक कराडच्या अटकेनंतर विरोधकांनी वेगवेगळ्या शक्यता वर्तवायला सुरुवात केली आहे। यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट एन्काउंटरची शक्यता वर्तवली आहे। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आका म्हणजेच वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो असा खळबळजनक दावा वडेट्टीवारांनी केलाय। विजय वडेट्टीवारांनी केलेला दावा गंभीर आहे, पण सत्ताधाऱ्यांनी मात्र वडेट्टीवारांचा हा दावा फेटाळून लावलाय। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो, म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा। काहीतरी बोलायचं, भडक बोलायचं आणि म्हणून कोणावरही बेछूट आरोप करायचे
हा धंदा विरोधकांचा झालेला आहे. ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणामध्ये आहे. वाल्मिक कराड संदर्भात वडेट्टीवारांचा हा आरोप गंभीर आहे. त्यामुळे सरकारने प्रकरणाचं गांभीर्य पाहता काहीतरी आगळीक होऊ नये याची काळजी घ्यायलाच हवी. फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज आहेत. पण आता भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार प्रयत्न करता धनंजय मुंडेंना दूर करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. बीडच्या मस्साजोग प्रकरणावरून राज्याचं राजकारण तापलेलं असताना अजित पवार गप्प आहेत. पण अजित पवारांच्या मौनाशी विरोधकांनी भुजबळांच्या पुनर्वसनाचा धागा जोडल्याचं पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडेंची विकेट काढून त्यांच्या जागी छगन भुजबळांचा टीममध्ये समावेश करण्याचा विचार अजित पवारांच्या मनात असू शकतो, असा गौप्यस्फोट विजय वडेट्टीवारांनी केला. अजितदादांच्या चुप्पीवरून मुंडेची विकेट काढून टीममध्ये भुजबळांचा समावेश करण्याची शक्यता किंवा विचार अजितदादांच्या डोक्यात आहे का? पण यासाठी खरंच मुंडेंना हटवलं जाईल का हा दावा महायुतीच्या नेत्यांना मान्य नाहीये. हेही डोक्यातून काढून टाका की मला मंत्रिपद मिळालं नाही, मला ते मिळालं पाहिजे म्हणून कोणाला तरी काढा, असं काही माझ्या मनात आहे. हे सुद्धा येणं अशक्य आहे. खरंच मुंडेंच्या जागी भुजबळांची मंत्रिमंडळात एंट्री होते की ही केवळ राजकीय चर्चाच ठरते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. कराड तालुक्यातील 27 तर पाटण तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचं आरक्षण सोडवण्यात आलेलं आहे. कराडला 14 तर पाटणला 8 ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण मिळालंय. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात साईटोला येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्लॅबचा प्लास्टर विद्यार्थ्याच्या डोक्यावर पडला. यात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून 3 विद्यार्थ्यांना देखील किरकोळ दुखापत झाली आहे. गिरणा धरणाचे पहिल्या आवर्तनाचं पाणी आठवड्याभरापासून सुटलं असून गिरणा निम्न कालव्याद्वारे पाणी धरण गावापर्यंत पोहोचलंय. जामदा डावा कालव्याद्वारे पहिल्या आवर्तनाचं पाणी रेंडोल तालुक्यात पोहोचायला 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागणार आहे. कालव्याद्वारे पहिल्या आवर्तनाचं पाणी पोहोचल्यानं शेतकरी आनंदित आहेत. अपर वर्धा कालव्याच्या पाझरानं पाण्यानं शेतकरी त्रस्त आहेत. गेल्या 10 वर्षांपासून शेतकऱ्यांनी तक्रार देऊन देखील बंदोबस्त न केल्यानं शेतकऱ्याच्या पिकाची नासाडी होत असून दरवर्षी हजारो रुपयांचं नुकसान होत आहे. कालव्याच्या पाझराच्या पाण्यामुळे पिकांचं नुकसान झालं आणि त्याची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील 27 गावांसाठी अमृत योजनेअंतर्गत 375 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला शासनानं मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे 27 गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराड बुद्रुक गावातील ग्रामपंचायत येथील ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारामुळे गावातील विकास खुंटलाय. तसंच 61 लाखांचा निधी असून देखील गावातील विकास कामं होत नसून ग्रामसेवकाची बदली करण्याची मागणी होती. अहिल्यानगर शहरातील कोटला बस स्थानकात औरंगाबादच्या दिशेकडून पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मालवाहतूक ट्रक बंद पडल्यानं वाहतूक कोंडी झाली होती. शहरात अवजड वाहनांना बंदी असतानाही अवजड वाहतूक सुरू असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. पुण्यातील राजगुरुनगरमधील 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. याच घटनेच्या निषेधार्थ उल्हासनगरमध्ये गोसावी समाजानं आक्रोश मोर्चा काढत निषेध केला. म्हाडाच्या घरांच्या वाढलेल्या किमती आणि त्यामुळे सोडतीला कमी प्रतिसाद मिळतोय. या घरांच्या किमती कमी करण्याबाबत म्हाडामध्ये विचार सुरू आहे. घरांच्या किमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या असाव्यात यावर विचार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. घरांच्या किमती ठरवताना अवलंबण्यात येणाऱ्या सूत्राचा पुनर्विचार समिती करते आहे. वायू प्रदूषण रोखण्याबाबत मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्याप्रकरणी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं 213 प्रकल्पांना नोटीस बजावली आहे. नोटीस बजावून काम थांबवण्याचे आदेश संबंधित बिल्डर्सना देण्यात आलेले आहेत. नियमांचं पालन केल्यावरच इमारतींचं बांधकाम सुरू करता येईल असं SRAनं या नोटीसमध्ये म्हटलंय. मरीन ड्राईव्ह ते वरळी सागरी किनारा मार्गावरील वाहन चालकांसाठी हाजी अली येथे पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रेस कोर्सवरील प्रस्तावित सेंट्रल पार्कमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या बस गाड्यांसाठी देखील तिथेच पार्किंग व्यवस्था करण्याचं नियोजन असल्यानं L&T कंपनीनं नव्या आराखड्यामध्ये 2 ऐवजी 4 मजली भूमिगत पार्किंगचा समावेश केलाय. ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पाचं काम भूसंपादनामुळे रखडलंय. बोरिवलीजवळची जागा SRAनं ताब्यात न घेतल्यानं या भुयारीकरणाला अद्याप सुरुवात झालेली नाहीये. हे भूसंपादन झाल्यानंतरच काम सुरू होणार आहे. आणि आता एक मोठी बातमी. मुंबईतील धारावीमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झालाय. एका ट्रेलरचा धक्का लागून 6 गाड्या या खाडीत पडल्याची घटना घडली आहे. सुदैवानं अपघातात कुणालाही दुखापत झाली नाहीये. ट्रेलरच्या वाहन चालकाला पोलिसांकडून सध्या ताब्यात घेण्यात आले. मुंबईच्या धारावी परिसरात हा अपघात झालेला आहे.
आणि सकाळच्या सुमारास हा अपघात झालाय. काही दृश्य त्यानंतरची समोर आली आहेत. एका ट्रेलरचा धक्का लागला आणि त्यामुळे 6 गाड्या या खाडीत पडल्या. सुदैवानं या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाहीये. दरम्यान ट्रेलरच्या वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मुंबई महापालिकेनं एप्रिल ते डिसेंबर 9 महिन्यांमध्ये 5,847 कोटी 68 लाख मालमत्ता कर संकलित केलेला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या टप्प्यामध्ये दिवसभरात 173 कोटी 59 लाख रुपये तर कर भरणा करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 260 कोटी 28 लाख रुपये पालिकेच्या तिजोरीमध्ये जमा झाले. दादरच्या शिवाजी पार्क मैदानातील माती वाऱ्यांमुळे उडून धूळ प्रदूषण समस्या होते आणि त्यामुळे मैदानातील मातीचे थर काढण्याचा निर्णय पालिकेनं घेत यासंदर्भातला प्रस्ताव आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे सादर केलाय. मात्र आयआयटीकडून याचा अहवाल आल्यानंतर अंतिम निर्णय घेण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. मुंबई शहरात प्रदूषण जास्त आहे. तेथील बांधकामांना मुंबई पालिकेनं तुर्तास स्थगिती दिली आहे. प्रदूषणाची पातळी कमी होईपर्यंत पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणानं वृक्षतोडीचे कोणतेही प्रस्ताव मंजूर करू नयेत अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे. वर्सोवाच्या खाडीमध्ये मागील अनेक वर्षांपासून गाळ साचण्याचं प्रमाण वाढतंय. आता या खाडीतील गाळ स्वच्छ केला जाणार आहे. गाळ स्वच्छ करण्याआधी त्याचा ड्रोनच्या सहाय्यानं सर्व्हे देखील केला जाणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयानं 2021 ते 2024 या काळातील शाळांच्या पोषण आहाराचं ऑडिट करण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार शहर, तालुका आणि जिल्हा स्तरावर योजनेची अंमलबजावणी करताना 3 वर्षात केलेल्या खर्चाचं लेखापरीक्षण करण्यासाठी पुण्यातील सनदी लेखापाल संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. शत्रूच्या रडार यंत्रणेला चकवणारी, एकाच वेळी लढाऊ हेलिकॉप्टर उतरू शकणारी, शस्त्रसज्ज निलगिरी, शत्रूला नेस्तनाबूत करण्याची क्षमता बाळगणारी प्रोजेक्ट 15B सुरत विनाशिका भारतीय नौदलात दाखल होणार आहे. पंतप्रधान मोदी या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य रेल्वेतर्फे 1 जानेवारीपासून नवीन वेळापत्रक लागू करण्यात आलं असून 22 रेल्वेंच्या वेळेमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यात छत्रपती संभाजीनगर मार्गे धावणाऱ्या 4 रेल्वेंचा समावेश आहे. तर नव्या वेळापत्रकानुसार हिंगोली मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस आता पूर्वीच्या वेळेच्या तुलनेत 15 मिनिटं आधी सुटणार आहे. दिवसेंदिवस रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेनं विभागातील 9 रेल्वे गाड्यांच्या डब्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. पुढील काही दिवसात या 9 ट्रेनला 2 अतिरिक्त सामान्य डबे जोडले जाणार आहेत. यूपीतल्या कुंभमेळ्यात जाण्यासाठी विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहेत. विशेष रेल्वे नांदेड ते पटना चालवण्यात येणार आहेत. देशातील शाळांचा सद्यस्थितीचा रिपोर्ट केंद्र सरकारनं प्रसिद्ध केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशात अनेक शाळांमध्ये कम्प्युटर बंद स्थितीमध्ये आहेत तर काही शाळांमध्ये कम्प्युटर असूनही इंटरनेट सेवा नाही आहे. देशात केवळ 57.2% शाळांमधील कम्प्युटर हे चालू स्थितीमध्ये असून 53% शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ ऑक्सफर्ड विद्यापीठानं भारतातील विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांच्या नावानं गेल्या 2 वर्षांपासून शिष्यवृत्ती सुरू केलेली आहे. या शिष्यवृत्तीमध्ये शिक्षणाची सर्व फी आणि जेवण खर्चासह अनेक सुविधा मोफत दिल्या जात आहेत. पुणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तपदाच्या 2 जागा गेल्या 8 महिन्यांपासून रिक्त असतानाही या ठिकाणी अधिकारी नियुक्त केले जात नाहीयेत आणि त्यामुळे पुणे महापालिकेला अधिकारी का दिले जात नाहीत असाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. पर्यावरणपूरक समजल्या जाणाऱ्या ई व्हेकलकडे ग्राहकांचा कल आहे. सांगली कार्यालयामध्ये आजतागायत 18,043 ग्राहकांनी ई व्हेकलची नोंदणी केली आहे. जातीच्या आधारावर कैद्यांशी होणारा भेदभाव टाळण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं तुरुंग नियमावलीमध्ये आवश्यक ती सुधारणा केली आहे. सराईत गुन्हेगार या शब्दाची व्याख्या देखील बदलली जाणार आहे. या नियमावलीमध्ये करण्यात आलेल्या बदलांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश गृह मंत्रालयानं राज्य सरकारांबरोबर केंद्रशासित प्रदेशांना दिले. राज्य सरकारनं 23 सप्टेंबर 2018 पासून एकल प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे. मात्र केडीएमसीनं त्याआधीपासूनच बंदी घातली आहे. मात्र गतवर्षातील दंडात्मक कारवाईची आकडेवारी पाहता कल्याण डोंबिवली प्लास्टिक वापराचं प्रमाण कमी झालं असलं तरी प्लास्टिक वापराची वृत्ती थांबलेली नाहीये. मुंबईतल्या नायर रुग्णालयामध्ये आणखी 5 दिवस हृदय शस्त्रक्रिया बंद राहणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांचा पुरवठा अद्यापही सुरळीत झालेला नाहीये. तो सुरळीत होण्यासाठी आणखी 5 दिवस लागण्याची शक्यता आहे. शहरात गेल्या वर्षभरात चिकनगुन्ह्याचे सर्वाधिक रुग्ण वाढले असून महापालिकेचं दुर्लक्ष कारणीभूत आहे असा निष्कर्ष राज्य आरोग्य विभागानं काढलाय. गेल्या 3 वर्षाच्या तुलनेत यंदा 40% अधिक रुग्ण शहरात आढळल्यानं विचारणा केली आहे. आता सविस्तर बातमी पाहूयात. पत्नीच्या बडबडीला कंटाळून थेट तिची हत्या केल्याचा प्रकार कराडमध्ये समोर आलाय. पोलिसांनी आरोपी पतीच्या मुसक्या आवळल्या असून लग्नानंतरच तिचा छळ सुरू झाल्याचा आरोप माहेरच्यांनी केलाय. साताऱ्याच्या कराडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
पत्नीच्या बडबडीला कंटाळलेल्या पतीनं गळा दाबून हत्या करत तिचा आवाज कायमचाच बंद केलाय. पत्नी जास्त बोलत असल्याच्या रागातून हे पाऊल उचलल्याची कबुली त्यानं मित्राकडे दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली आहे. किरकोळ प्रापंचिक कारणातनं वाद झाला आणि रागाच्या भरामध्ये त्याने त्याच्या पत्नीचा गळा आवडला आणि त्यामध्ये ती बेशुद्ध झाली आणि ती मयत झाली. 2018 साली मयूर कणसेचं मयुरीशी लग्न झालं होतं. त्यांना एक मुलगाही आहे. गेली 7 वर्ष मयुरीचा छळ सुरू होता असा आरोप तिच्या पालकांनी केलाय. या 7 वर्षात बहुतांश काळ मयुरी माहेरीच होती. 6 महिन्यांपूर्वी ती पुन्हा सासरी गेली होती. नवरा, सासू सासरे तिघांकडूनही मयुरीला मारहाण होत होती. नरड दाबून तिची हत्या केली. सासू सासरा बी त्याच्यात सामील असते. 101% खरं आहे. कारण सासू सासऱ्यानं मारलं होतं तिला. अतिशय किरकोळ कारणावरून पत्नीचा जीव घेणारा आरोपी मयूर सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी करण्यात येते. अनेकदा पालक आपल्या मुलांना घरात एकटं सोडून बाहेर जातात आणि अशातच खिडकीच्या ग्रिलवर खेळत असलेला मुलगा ग्रिल कोसळल्यानं पडणार होता. मात्र दैव बलवत्तर असल्यामुळे हा मुलगा बचावलाय. कल्याण पूर्व भागातील कोळशेवाडी परिसरातील इमारतीत राहत असलेल्या एका कुटुंबातील हा चिमुरडा आई वडील घरात नसताना ग्रिलवरती खेळत होता. ग्रिलवरती खेळत असतानाच हे ग्रिल तुटलं. या तुटलेल्या ग्रिलमध्ये हा चिमुरडा अडकला. इमारतीच्या सज्जावरच हा चिमुरडा उभा होता. त्याच वेळी मुलाचा आरडाओरड पाहून शेजारच्याने धाव घेत तुटलेली ग्रिल पकडली. या अशा अवस्थेतच हा मुलगा या सज्जावरती उभा होता. अखेर फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आलं. फायर ब्रिगेडने तत्परता दाखवत शिडीच्या सहाय्याने या चिमुकल्याची सुटका केली. शेजाऱ्यांचा सतर्कपणा आणि फायर ब्रिगेडची तत्परता यामुळे चिमुकल्याचा जीव वाचलाय. मात्र या घटनेमुळे मुलांना घरात एकटं सोडू नका, ग्रिलवरती मुलांना खेळायला देऊ नका असं आवाहन केलं जात आहे. बातम्या पाहूयात आता वेगवान स्वरूपात. नाशिक शहर आणि परिसरात मागील पंधरवड्यापासून थंडीचा कडाका गायब झाला होता. नववर्षाला प्रारंभ होताच शहरात थंडीचं पुनरागमन होऊ लागलंय. किमान तापमानाचा पारा 13 अंशांपर्यंत घसरलाय. मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदवण्यात आलेली आहे. किमान तापमान 20 तर कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. हवामानात अपेक्षित बदल झाले तर किमान तापमान 18 अंश आणि कमाल तापमान 30 अंश नोंदवण्यात येईल अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. मागील वर्षी झालेल्या पुरेशा पावसामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये जलस्रोत मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले. त्यामुळे 2024च्या रब्बी हंगामातील क्षेत्र 23,000 हेक्टरवर वाढले. रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी आणि मक्याची जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा अधिकची पेरणी झाली आहे. राज्यात सोयाबीनची कवडीमोल दरानं खरेदी सुरू आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या सरकारकडून अद्यापही आश्वासनाप्रमाणे भाव न मिळाल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय. 6,000चा भाव शेतकऱ्यांना कधी मिळणार असा सवाल शेतकरी विचारतायत. राज्यात तुरीची एकूण 6,737 क्विंटल आवक झाली. यात तुरीला कमीत कमी 6,900 तर सरासरी 7,950 रुपये इतका दर मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक 8,472 इतकी आवक झाली आहे. तर त्याला 2,181 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. पिवळी, लाल आणि हायब्रिड जातीच्या मक्याची आवक झाली असून मालेगाव येथील बाजारात पिवळ्या जातीच्या मक्याची सर्वाधिक आवक झाली आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक 70,076 इतकी झाली असून सोयाबीनला 4,809 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. तर पिवळा, पांढरा, हायब्रिड जातीच्या सोयाबीनची आवक चांगली झाल्यानं लातूर येथील बाजार समितीमध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली आहे. नवीन तांदळाची आवक सुरू झाली असून यंदा मागील हंगामापेक्षा अन्य तांदळाचे भावही कमी झाले आहेत. यंदा तांदळाचे भाव 5 ते 10% कमी झाले असून यंदा धानाचं उत्पादन समाधानकारक आहे. तर यंदा बासमती तांदळाचं उत्पादन चांगलं असून 2,000 रुपयांनी स्वस्त झालंय. कुर्ल्यातील कुरेश नगरमधील धक्कादायक प्रकार समोर आलाय. आई केवळ मोठ्या बहिणीवर प्रेम करते आणि माझा तिरस्कार करते. याचा राग मनात ठेवून मुलीनं आईवर चाकून हल्ला केला. यात महिलेचा जागीच मृत्यू झालाय. या प्रकरणी पोलिसांनी अद्यापही मुलीला अटक केलेली नाही. जळगावच्या सुभाष चौकात एकावर चाकून जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. पोलिसांना माहिती देत असल्याच्या संशयावरून रमेश भोईल याच्यावर चाकून हल्ला करण्यात आला. या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.